पण खास म्हणजे मी तुमच्यासाठी आलेली आहे। कधी कधी कसं असते ते म्हणते ना, कोणी इकडे तर कोणी तिकडे जात आहे, सारे केविलवाणी पाहत आहे। कोणी इकडे तर कोणी तिकडे जात आहे, सारे केविलवाणी पाहत आहे। बोलायचं तर बोलायचं कुणाला प्रथमा, बोलायचं तर बोलायचं कुणाला प्रथमा, कारण आपलेच ओटणी आपलेच दात आहेत। आपलेच दात आपलेच ओठ आहे। कारण गए गुजरों को भी समाज बड़ा करता है, कारण समाज से बढ़ के कोई नेता नहीं ना कोई पुढारी नहीं, क्योंकि पुढाऱ्याला पुढाऱ्याचं पुढारी पण फक्त हा समाज, माझा भोळा बाबडा समाज त्यांना पुढारी पण देते, तेव्हा ते पुढारी बनतात। बरोबर की नाही? तर आमच्यासाठी सर्वात म्हणून म्हणायचं आहे, गए गुजरों को भी समाज बड़ा करता है। 6 महिन्यापासून पहिल्यांदा स्टेजवर आली आणि 3-4 महिने तर टोटल गाणं दिमागातून गेलं होतं, बुद्ध ही सत्य है, सत्य ही बुद्ध है। आणि 3 महिन्याचा जो माझा सफर झाला, पूर्ण बुद्धाचे जे स्थळ धुंडून आले मी, ते पण त्या चिवरमध्ये श्रीलंकामध्ये गेले। ओरिजिनल श्रीलंका बुद्धाचा देश आहे, त्या श्रीलंकेमध्ये जे पाहायला मिळालं ते आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियात मला पाहायला मिळत नाही। श्रीलंकेमध्ये गेले आणि भगवंताचे दंतधातू स्वतः अशा नजरीनं पाहिले मला। भंतेजीनं दंतधातू असे खोलून माझ्या समोर दाखवले, त्या दंतधातूचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला। ते दंतधातू उचलून माझ्या डोक्यावर ठेवले, तेव्हा म्हटलं की भगवंता, खरंच माझं एवढं पुण्यकर्म झालेलं आहे का की मी इथे आलेली आहे, ते पण या चिवरमध्ये। माझे तर कर्म होऊ शकत नाहीत, पण शाळेत माझ्या आई वडिलाचे कर्म की ते मला ती जागा पाहायला मिळाली। आणि त्याच्यात तुमचं प्रेम, तुमच्या कमेंट्स, तुमचं व्हॉइस रेकॉर्डिंग, मला फोन, खरंच जेव्हा चिवर घेतला त्याच्यानंतर मला कळलं की माझा समाज माझ्यावर किती प्रेम करते। त्याच्या अगोदर, कारण तुम्हाला माहिती होतं अंजली भारती म्हणजे विद्रोही गायिका, बरोबर, आणि युट्यूबला सगळ्या शिव्यात द्यायचे लोक, पण मी कधी कमेंटच बघायची नाही, कारण मला माहित होतं 5 कमेंट चांगल्या राहायच्या आणि 50 कमेंट मला शिव्या द्यायच्या राहायच्या। पण जशी बुद्ध गयाला गेले, खरंच सांगते तुम्हाला, 5ही कमेंट मला वाईट नव्हत्या। त्या वाईटा पाहून, त्या कमेंट्स पाहून खरंच आता परिवर्तन झालं की नाही झालं ते समाज पाहिल माझा, पण अंतःकरण असं झालेलं आहे। कारण आपण म्हणतो बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। बुद्धं नमामि म्हणजे बुद्धाला वंदन करणे, बुद्धाला शरण जाणे। संघं नमामि म्हणजे संघाला शरण जाणे, धम्माला शरण जाणे। पण मी म्हणते की बुद्धं नमामि म्हणजे बुद्धीचा विकास करणे, धम्मं नमामि म्हणजे धम्माचं आचरण करणे, आणि संघम नमामि म्हणजे संघाची सेवा करणे, जे मी 3 महिने मला पाहायला मिळालं। बरोबर की नाही? बरेच अमरावतीवरून भाई दीपक मेटांगे, त्यांचा सर्व परिवार, राणी साहेब दीपक मेटांगे, तसेच लीलाबाई गौतम थोरात, तसेच ज्यांना मी पप्पा बोलते, माझा लेख आहे पण सिद्धार्थ गौतम थोरात, त्यांची पत्नी नंदनी सिद्धार्थ थोरात, त्या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाल्या। तसेच अभिषेक मेटांगे, मी ज्यांना अंकल बोलते, रोहित अंकल थोरात, ते सुद्धा आले। तसेच सुमित अण्णा थोरात हे सुद्धा कार्यक्रमाला आले, त्यांचे काही सहकारी मित्रमंडळी आली। सर्व एवढ्या उन्हामध्ये तुम्ही बसले आहात, म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही, हे कट्टर आणि ओरिजिनल बाबासाहेबाची औलाद आहे। कारण उन्हात आणि आगीमध्ये पाणीमध्ये बसणारी फक्त बाबासाहेबाची औलाद होऊ शकते। मथाऱ्या कोथाऱ्या बिचाऱ्या टोप्या टाप्या लावून बसल्या की ऊन फक्त चेहऱ्याला नाही लागली पाहिजे, इकून झाली गरम तर चालते माय, पण गाणं ऐकू दे मला। बाळासाहेब येणार आहे, बाळासाहेबाला नजरभर बघू दे माय मला, कारण बाळासाहेबांना बघितल्यानंतर थोडं तरी मनाला असं वाटते की आम्ही बाबासाहेबाला बघितलं। बरोबर की नाही? कारण रक्त पाहायला मिळून राहिलं ना। आणि आमचे जांभूळकर भाऊ जे अहोरात्र मेहनत करत आहेत, आणि आता बाळासाहेब बोलून गेले का खरंच आरक्षण वाचलं पाहिजे, आपल्याला आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे, तर आपलं कोणीतरी सत्तेमध्ये असलं पाहिजे। कोण कोण जांभूळकर भाऊला वोट देणार आहे? हात वर करा।
आली शिवर सीट आली. जांभूळकर भाऊ टेन्शन घेऊ नका. हे बघून घ्या, इकडे बघून घ्या, कुठं गेले तेव्हा. आणि महिला लय हुशार आहे पा. बायांना तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्या नवऱ्यानं मनुवाद्याला वोट दिलं की नाही, त्यांना किचन मध्ये नाही बेलण्यानं सुजवा चांगलं त्यांना. हो, आणि द्या चांगली. खरंच देऊ नका, मजा करत आहो मी. समजावून सांगा, प्रेमानं सांगा की आम्ही आमच्याच जर एकामेकाचे पाय खिचले तर आम्ही कधी पुढे जाणार नाही. कारण आमची अशी कंडिशन झाली आहे, एकानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माझी माय बायको उभी करतो म्हणते. तुले ना मले टाक कुत्र्याले, मैं तू नहीं खाऊंगा तुझी भी नहीं खाने दूंगा. म्हणून म्हणायचं आहे की राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. आमचं मनुवादी सरकार. मी तर डायरेक्ट स्पष्टवादी गायिका हो मी, तुम्हाला माहिती आहे. आता थोडा शांतीचा धम्म, पण क्रांती कुठेही कमी झालेली नाही आहे. 3 महिने चिवर घेतला पण बाबासाहेबांची क्रांती नसात आहे, ते काही कमी होत नाही. शांती घुसली पण क्रांती काही अंगातून निघत नाही. म्हणून म्हणायचं आहे मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा. मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा. होने दो जख्मों हजारों इलाज जिंदा रहेगा. होने दो जख्मों हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को सोए हुए आज भी सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. कारण हे आमचा इस्तेमाल करतात, हे आमचा इस्तेमाल करतात. जय भीम. आमच्या दादानी मला 200 रुपये भेट दिलेली आहे. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. म्हणून म्हणायचं आहे की समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता. समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता. और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता. नीले झंडे बिना यहाँ कोई राज कर नहीं सकता. ये हमारे मिलिंद भाऊ है. पैसे देना बंद. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भाऊ नरांजे जे नागपूरहून आलेले आहे. त्यांनी संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा त्याच्यावर मला 500 रुपयाची भेट दिली आहे. खूप खूप टाळ्या धन्यवाद. वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून म्हणायचं आहे, आताच तुम्ही ऐकलं आरक्षणाबद्दल साहेब बोलून गेले की आरक्षण जर वाचवायचं असेल तर आम्हाला पहिले एक व्हावं लागेल आणि आमचा कोणीतरी तिथं बसवला पाहिजे, तेव्हा कधी आमचं आरक्षण वाचेल. म्हणून सुंदरसा विषय तुमच्या समोर सादर करत आहे. आरक्षणाचं महत्व आम्हाला कधी जाणलं, आरक्षणाचं महत्व आम्हाला कधी मिळालं. कारण 26 जानेवारी 1949 ला संविधान या देशाला बहाल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बरोबर. 26 जानेवारी 1949 ला आणि 26 नोव्हेंबर 1950 ला संविधान अंमलात आलं. बरोबर. सगळे लक्ष देऊन आहे का, कारण माझं हे एकच गाणं आहे. गाणं म्हटल्यानंतर मी निघणार आहे. म्हणून म्हणायचं आहे की आरक्षणाचं महत्व आम्हाला कधी कळलं आणि आरक्षणापेक्षाही आमच्यासाठी काय महत्वाचं आहे जेव्हा आम्हाला आरक्षण कळलं. म्हणून मला म्हणायचं आहे, अरे आरक्षणाने मरण्यापासून वाचवले. मनोहर मानवटकर कव्वाल यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट आली आशीर्वादाच्या रूपात. खूप खूप धन्यवाद. जय भीम. पहुंचा बेटा.
धक्का दिला ना आमच्या जेबीवाल्यानं की लाडकी बहीण योजना तर कोणता लाडका भाऊ योजना, कारण जेबीवाल्यांना टपोरा दिला ना चांगला खासदारकीमध्ये, दिला की नाही, म्हणून म्हणायचं आहे अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या पाठी. जय भीम जय भीम जय भीम. आमच्या दादानी मला 200 रुपयाची भेट दिली, खूप खूप धन्यवाद. कारण अरे आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवले, आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवले, आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवले, आरक्षणाने. कारण 1950 ला आरक्षण संविधान लागू झालं तेव्हापासून आमचं आरक्षण लागू झालं, पण आम्हाला आरक्षणाचं महत्व कधी जाणलं, कधी आम्हाला समजलं. अरे आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवले, अरे आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवले, आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवले. आरक्षणानं वाचवलं बरोबर आहे, पण 1956 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं धर्मांतर केलं, म्हणून मला काय म्हणायचं आहे आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवले, अरे आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवले, आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवले. मग अरे धर्मांतराने 1956 सालीचं धर्मांतर, अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले, धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. नाव सांगा. अच्छा अच्छा. आमच्या ताई आल्याबरोबर माझी पप्पी घेतली एक त्यानं गाडीत येऊन, माहिती का, आनंद सोनोने, महिरा गुजरात, विहार वैभव मेश्राम पुणे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवा ताईसाठी एकदा. आणि या 500 रुपयापेक्षाही त्यांनी माझ्या गाडीत मला एवढं सुंदर गिफ्ट दिलं, आल्याबरोबर माझं इतकं सुंदर मुका घेतलं, काय सांगू तुम्हाला. अरे आरक्षणाने मरण्या मारण्यापासून वाचवलं, आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवलं, आरक्षणाने मरण्या मरण्यापासून वाचवलं. कारण तुम्हाला माहित आहे याच्या अगोदर सगळीकडे म्हणायचे अंजली भारती, म्हटलं लय फटकारल्या तोंडाची गायिका आहे, बरोबर की नाही. काय माय अंजली भारती काही बोलते बाबा, काही बोलते नाही, जे खरं होतं ते बोलत होती. पण आता 3 महिन्याचा चिवर घेतल्यानंतर थोडंसं तरी मला असं वाटते की कुठंतरी चेंज झालं पाहिजे. आणि क्रांतीमध्ये नाही, बरं क्रांतीमध्ये नाही, पण वाणीमध्ये चेंज झालं पाहिजे, लोकांच्या भावनेबद्दल चेंज झालं पाहिजे, कोणाच्या बाऱ्यात सोचण्याची आपली मानसिकता बदलली पाहिजे, आहे की नाही. जेथपर्यंत आपण लोकायला चांगलं म्हणू नये तेथपर्यंत लोक आपल्याला चांगली म्हणतील नाही. जेव्हा आपण दुसऱ्याला चांगलं म्हणू तर लोक आपल्याला चांगलं म्हणतील, बरोबर की नाही. सगळ्यांच्यासाठी जर मंगर, मग काल कसा जमाना होता माझा, अरे दगड 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 बाई पूजून मी थकले, बाई पूजून मी थकले, बाई पूजून मी थकले, अंतितच मी रुकले, अंतितच मी रुकले, जाऊन बुद्धा पुढे झुकले, रुकले 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 जाऊन बुद्धा पुढे झुकले. ये मेरा बाप है, ये ओरिजिनल मेरा बाप है, अभिषेक दीपक मेटांगे, माझ्या भावाचे सुपुत्र, म्हणजे बापच झाला की नाही. या मेटांगे होय माझा, त्यांनी मला 1000 रुपये दिले. कारण जेव्हा त्याच्या पप्पांनी जर मला पैसे दिले तर असं वाटतं का मोठ्या भावानं लहान बहिणीला आशीर्वाद दिला, पण जेव्हा लहान उठून पैसे देतो तर एक मनाला वेगळा आनंद, वेगळी फील होतो, बरोबर की नाही. मोठ्यानं दिलं तर काही वाटत नाही, पण लायना जेव्हा नवाजतो आपल्याला तेव्हा असं वाटते की खरंच कुठंतरी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर विचाराची हे कुठंतरी जीत होत आहे असं मला वाटते. अरे दगड 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 दगड, कारण लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं, लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं, जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं.
युवा सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक मेटांगे जे अमरावतीहून आलेले आहे. आता हा आशीर्वाद लय मोठा आहे. याच्यासाठी टाळ्या मी वाजवा. रुकले आणि तिथंच मी रुकले. कारण इमानदारीने सांगतो, जेव्हा चिवर घेतला, हे माझे मोठे भाऊ आहेत, चिवर घेतला आणि भिक्षा पात्र घेऊन मी अमरावतीला भिक्षाटन करायला गेली. आणि जशी गेली माझी माय, 75 वर्षाची माझी माय मला झुकून वंदन केलं. माझा भाऊ माझा मोठा असून मला वंदन केलं, माझी वहिनीनं मला वंदन केलं. खरंच सांगतो, त्या दिवसा तो क्षण आजही नजरेसमोर जात नाही की भगवंता मी असं कोणतं पुण्य कर्म केलं होतं की माझी माय मला वंदन करत आहे. तो दिवस माझ्यावर आणला तू. आणि तिथंच मी रुकले जाऊन पुता पुढे. भाई दीपक मेटांगे यांनी मला 2000 रुपयाची भेट दिली. खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी कृपया. बुद्ध भीमाला देव नाही दिसले, बुद्ध भीमाला देव नाही दिसले, तुमच्या अंगात कशाला घुसले, तुमच्या अंगात कशाला घुसले, तुमच्या अंगात कशाला घुसले, तुमच्या अंगात कशाला घुसले, तुमच्या अंगात कशाला घुसले. असं नाटक करू नका रे, असं नाटक करू नका रे, असं नाटक करू नका रे. एके वाकोडेने देव फेकले, एके वाकोडेने देव फेकले. इथे वाकोळे देव बसले, इथे वाकोळे देव बसले, इथे वाकोळे देव बसले. किती कोटी आहे तर देव. खरं सांगतो तुम्हाला, आईची शपथ खोटं सांगत नाही. कारण जो बाबासाहेबाला फॉलो करतो, जो बुद्धाला फॉलो करतो, जीवनात त्याला कोण्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि जो मनुवाद्याचा साथ सोडून आपल्याच्या मागे धावतो, तो जीवनातही मागे येत नाही. हे माझी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. जर खरंच तुम्हाला वाटत असेल, आमचं कसं आहे माहिती का, आम्ही एकामेकाचे पाय खिचण्यामध्ये माहेर आहोत. 3 माणसं आम्ही, अशा प्रकारचे लोक आहोत आम्ही. 3 माणसं घरात मस्त, 3 दोस्त एका दोस्ताच्या घरात दारू पित बसतात. आता चढते त्याला थोडी 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 चढते. एक जण काय म्हणते, काय यार म्हणते, थकलो म्हणते मी आता. मला जर ह्या गावचं सरपंच बनवलं की नाही म्हणते, तर आईची शपथ पुऱ्या गावाची दशात बदलून टाकतो म्हणते मी. दुसरा काय म्हणते, अबे तू काय लावून राहिला बे म्हणते, इथंच पडलास म्हणते तू सरपंच सरपंच. अरे मला या महाराष्ट्राचं जर मुख्यमंत्री केलं की नाही म्हणते, आईची शपथ पुरा महाराष्ट्रात बदलून टाकतो म्हणते. तिसऱ्याला जरा जास्त चढते. तिसरा काय म्हणते, अबे आपण देशी पिऊन राहिलो, देशाचा विचार करा ना बे म्हणते, आपण देशी पिऊन राहिलो ना, देशाचा विचार करा ना म्हणते. आईची शपथ, मला जर या देशाचं पंतप्रधान केलं ना म्हणते, तुम्ही पूर्ण देशच बदलून टाकतो. त्याची बायको येते तिकून चकना घेऊन, सकाळपासून म्हणते लुंगी समजून माझा लहंगा घातला, थोकाड म्हणते पहिले, नंतर देशाचा मुख्य प्रधानमंत्री बनतो म्हणते. अरे तिथंच मी रुकले जाऊन पुढा पुढे झुकले, जाऊन पुढा पुढे झुकले, जाऊन पुढा पुढे झुकले, जाऊन पुढा पुढे झुकले, झुकले. आमच्या राणीसाहेब दीपक मेटांगे अमरावतीहून आलेल्या. बापरे, सत्कार वगैरेच्या तयारी आले का? हे बा, हे जे लीलाबाई थोरात आहे नाही, मरणार आहे लवकर. हे हो लवकर जाणार आहे. कारण हिचे दोन्ही हॉल गेलेले आहे, तरी वाचून राहिली. आम्हाला असं वाटते आता जाते, 2 महिन्यात जाते, 4 महिन्यात जाते, अशी शिरेसून दवाखान्यात जाते तिकून हसत येते, अशी शिरेसून दवाखान्यात जाते तिकून हसत येते. आम्ही परेशान झालो तिला. अधिक 20 वर्ष मरत नाही म्हणा. टाका पटकन, टाका पटकन. गुतला काय बरं, रुकले बाई पुढा पुढे झुकले.
संध्याबाई थोरात. तशाच माझ्या वहिनी बोलल्या की दीदी हे गाण्याचं स्वागत नाही तर माझी ननद जे 3 महिन्याची वर घेऊन आल्या आणि पहिली कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या अनुषंगाने त्यांनी माझं सत्कार केला, स्वागत केलं. खरंच मी त्यांचे मनापासून आभार मानते. उस पर ये तेरी जवानी तू रडू नको, रडू नको, तू रडू नको, तू मरत नाही लवकर, तू अजिबात मरत नाही, अजिबात. तू अजून 20 वर्ष वाचणार आहे. नाता पुताचे लग्न पाहिल्याशिवाय मरत नाही तू. खरं सांगतो मी तुला. हा रडली तर माझं नुकसान करतं का बिचारे? रडून राहिली बा, रडली तर पैसे देत नाही म्हणते. होश में आने ना दो प्यार दो, प्यार दो, प्यार दो, प्यार दो, प्यार दो, प्यार दो. पुन्हा माझ्या भाईने 2000 रुपयाची भेट दिली मला. खूप खूप धन्यवाद. किती को कारण माझी माय तुम्हाला मी आता कसं याच्या पहिले खोटं काय बोलली, शिव्या काय दिल्या, पण आता खोटं बोलता येणार नाही. कारण 3 महिने जे भगवंताच्या चरणी मी बितवले, आता खोटं बोलता येणार नाही. माझी माय ओरिजिनल हिंदू लोकात राहणारी. आम्हाला तिनं शिकवलं देवाची पूजा करणं, 16 शुक्रवार करणं. लय चांगला नवरा भेटलाच नाही, चांगला असाच भेटला. 16 शुक्रवार कर माय म्हणे. आंबट नको खाऊ, मटण नको खाऊ. मी काहीच खात नव्हती. माझा बाप म्हणे मला बामणाची होय की काय म्हणे आमच्या पोटी आली म्हणे. हो काहीच खात नाही. 16 शुक्रवार केले, उद्यापन 7 काहीच झालं नाही. 16 सोमवार करायचे म्हणे, 16 सोमवार केले, 16 जोडे पुंजले, सगळ्याले सगळं घेऊ काहीच झालं नाही. वैभव लक्ष्मीचे 16 शुक्रवार का गुरुवार असतात ना ते केले, काहीच झालं नाही. पूस रविवार केले, पूस रविवार केले, श्रावण सोमवार केले, काहीच झालं नाही. एवढी देवाची पूजा केली, एवढं पुंजलं सगळ्याला म्हटलं हरामखोर हो तुमची माझ्या घरी राहायची लायकी नाही म्हटलं आता. हो एवढा जीवाचा सत्यानाश काय सांगू तुम्हाला. ज्याच्यात हात टाकून राहिली ते काढच, ज्याच्यात हात टाकून राहिली ते काढच. कारण बापाच्या घरी एवढं मोठं 14व्या वर्षात लग्न करून टाकल्या भावानं माझ्या. हे आता आला होता या तोंडावरच सांगून राहिली. हो 14 वर्षात टाकलं हे बहीण भाऊ. 14 वर्षात लग्न झालं, जीवनाला सुरुवात झाली. एवढी गरिबी काहीच सुचत नव्हतं, काय सांगू तुम्हाला. आणि जेव्हा सुरुवात झाली, खरं सांगतो तुम्हाला, खोटं बोलता येणार नाही, जेव्हा गाण्याची सुरुवात झाली तर पोटभरासाठी झाली. तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध काहीच समजत नव्हता. जे खरं आहे ते सांगायला लाज वाटायला नको. काहीच समजत नव्हता. पण जेव्हा धीरे धीरे बुद्ध समजू लागला, बाबासाहेब समजू लागला. आज आईची शपथ तुमच्या आशीर्वादानं अंजली भारतीला गाण्याची गरज नाही. कारण माझ्या समाजाने मला एवढं दिलं की जे माझी लायकी नव्हती, पैदल चालणारी अंजली भारती आज प्लेन न सफर करते. हे फक्त आणि फक्त माझ्या समाजाची देण आहे. आज 40 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो, माझी काही चौकात नाही. खरं सांगतो तुम्हाला, हे फक्त 40 लाखाची गाडी मला देणारा हा माझा भोळा बाबळा समाज आहे. आज गाणं गाण्याची गरज नाही. पण आज जेव्हा बुद्ध गयावरून जे बुद्धाची महिमा बघून आली मी, तिकून आल्यानंतर असं वाटते की खूप झाला आता पैशासाठी गाणं. आता माझ्या हातून काहीतरी समाजाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. जे आहे ते ऍडजस्ट करून मला कार्यक्रम करायचे आहे आणि समाजात प्रचार प्रसार करायचा आहे. आणि तिथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे स्वाभिमान बापाची औलाद आहो. आता तुम्हाला सांगितलं मी बाबासाहेब अस्पृश्य निवारण परिषदेसाठी, कारण तो विषय आठवला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. अस्पृश्य निवारण परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मद्रासला गेले. रेल्वे स्टेशनला उतरले, तिथून ऑटोत बसले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. जसे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले तो ऑटोवाला छोटा मुलगा होता. त्याला बाबासाहेबांनी विचारलं की बेटा तेरा किराया कितना हो गया, विषय नीट आहे का माझा, तेरा किराया कितना हो गया. तर तो मुलगा बोलला की सर मेरा 1 रुपया 2 रुपये भाडा 1 रुपया भाडा हो गया. तर बाबासाहेबांना 2 रुपयाची नोट काढली आणि त्या पोराच्या हाती दिली. म्हणे साहब मेरे पास चेंज नहीं है, चिल्लर नहीं है. तर बाबासाहेब बोलले एक काम कर, माझे एकूण 2 रुपये तुठून घे. तो मुलगा बोला नहीं सर, मेरे मेहनत के खाली 1 रुपया हो गया, मुझे 1 रुपया चाहिए, मुझे तुम्हारे 2 रुपये नहीं चाहिए. बाबासाहेब बोलले अरे मी माझे एकूण तुला देता हो, ठेव ना तू, मी गिफ्ट समजून देता. तो बोलला नाही सर, मला तुमचे 2 रुपये नको, मला माझ्या मेहनतचे फक्त जे 50 पैसे झाले ते किंवा 1 रुपया झाला तेच पाहिजे, मला तुमचे 2 रुपये नको. बाबासाहेब बोलले एवढा स्वाभिमान तुला कोण शिकवला.
की मी तुला स्वतःहून 2 रुपये देत आहे तर तू घेत नाही. तर तो मुलगा बोलला की सर ये स्वाभिमान मुझे मेरे बाप ने सिखाया. तेव्हा बाबासाहेब बोलले की जिस बाप ने तुझे स्वाभिमान सिखाया मैं उस बाप का नाम जानना चाहता हूँ. तेव्हा तो मुलगा बोलला सर जिस बाप ने मुझे ये स्वाभिमान सिखाया उस बाप का नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाह वाह वाह. कारण तेव्हा ऑनलाईनचा जमाना नव्हता आणि त्यानं बाबासाहेबाला कधी बघितलेलं नव्हतं, फक्त बाबासाहेबाला वाचलेलं होतं. आणि तोच जो मुलगा मद्रासमध्ये बाबासाहेबाचे 2 रुपये घेत नव्हता, तोच मुलगा RPIचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष ज्याचं नाव एन शिवराज. इतिहास माहित असला पाहिजे, कारण आम्ही त्या स्वाभिमान बापाची औलाद आहोत. तो स्वाभिमान आम्हाला बापाने शिकवला. आणि आम्ही काय पैशासाठी आमची वोट विकता रे तुम्ही? अरे मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणा पक्षात जाऊ नका, मी असंही म्हणत नाही की तुम्ही कुठे जाऊन तुमची भाकर भाजू नका. तुम्ही कोणाही पक्षात जा, पक्षाचं काम पक्षात जा, पण काम तर कमस कम आपल्या समाजाचा करा. तिथं काय इमानदारी गाजवता तुम्ही समाजाच्या प्रती, तिथं काय इमानदारी गाजवता. मी असंही म्हणत नाही की कोणाचे पैसे घेऊ नका. यायले हाय खुजली आपल्याला देतात पैसे घ्या ना. हो देतात तर घ्या ना, मी कुठं नाही म्हणतो पैसे घेऊ नका. पैसे घ्या, पण तिथं बटन दाबाच्या वक्ती काय इमानदारी गाजवता की यांना आम्हाला 5,000 दिले, तिथं शिक्का आपल्याला मारा ना. घेणा यायचे जेवढे देतात तेवढे येऊ द्या म्हणा. येऊ द्या म्हणा. सिलेंडर ताब्याचं 10 आपल्या इथे 10 वोट आहे ना, शेजारी घ्या. आमच्या इथे 15 म्हणा. येईल भेटू दे ना सगळ्याला. काय वाया चाललं तुमचं? तुम्हाला जर कोणी 5,000 देत असेल ना, आमच्या शेजारी अधिकात म्हणा बापा 50 वोटात म्हणा, दे ना बिचारायला वाटून. काय करता स्वतः एकटे खाऊन? काही तुम्ही खान तरी जाणं आहे, मी खाऊ तरी जाणं आहे, राहणं कोणार आहे. कारण भगवंताला परिनिर्वाण झालं तर आम्ही कोण हो? आम्ही काही तर राहणारे आहो का? आम्ही जाणारेच आहो. मिळून मिसळून खा ना. कोणी 5,000 देत असेल 10,000 घ्या, पण वोट आपल्याला मारा ना. आहे की नाही? तिथं काही नाही इमानदारी गाजवतात त्या मनुवाद्याची. कारण ते पण आमचा इस्तेमाल करत आहेत ना. ते कुठं आमच्यावर मनातून प्रेम करतात? तुम्ही सांगा. याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे अनंतकुमार हेगडे बोलले की आम्ही फक्त संविधान बदलण्यासाठी भाजप सत्तेत आली. आणि आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात, मी जरा स्पष्टवादी गायक आहो, तुम्हाला माहित आहे, शांती आली पण क्रांती गेली नाही. तुम्हाला वाटत आता 3 महिने शांती आली. नरेंद्र मोदी साहेब म्हणतात, आता म्हणते स्वतः बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकत नाही. मग याच्या पहिले काय होतं? अनंतकुमार हेगडे बोलले की संविधान बदलवण्यासाठीच आम्ही सत्तेमध्ये आलो. आणि जे त्याला जेभीमवाल्यांना झटका खासदारकीमध्ये थत झाली द्यायची. त्याला वाटलं आता काही बरं नाही, आता संविधानाची पूजा केल्याशिवाय काही काम खरं नाही. आता ज्याच्या त्याच्या तोंडातून पहा तुम्ही, कोणी पहा, संविधान को ऐसा हो गया. आणि संविधान को मागं तर त्या मुख्यमंत्री साहेबांना आपले एकनाथ शिंदे साहेबांनी काय घेतलं? वर्षावासाचा कार्यक्रम घेतला आहे की नाही? संघदान केलं. आणि काय म्हणे? संत महावीर काय धम्म म्हणे. सांगा आता काय म्हणा. आता याच्याहून तर आपल्याला समजते की नाही की हे सगळं आपल्याला चिवत्या बनवायचं काम चालू आहे. मग माझं असं म्हणणं आहे, ते आपल्याला चिवत्या बनवतात ना, आणि तुम्ही त्याला चिवत्या बनवा ना. घे ना जेवढे येतात तेवढे. हो हसू नका, जेवढे येतात तेवढे घेऊन घ्या. आमचं कसं आहे? आमचं कसं सासा सुनासारखं काम झालेलं आहे. 2 सुना, एक सासू असते आणि एक सून असते. सासू काय म्हणते सुनीला, ओ सुनबाई म्हणते, मी जर पलंगावर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. तर ते म्हणते बिचारी सासूबाईला. सासूबाई म्हणते मी खुर्चीवर बसून म्हणते. आणि जर म्हणते मी खुर्चीवर बसली तर ते म्हणते मी खाली बसून चटईवर. आणि चूप राहीन ते सासू बसली. पुन्हा म्हणते मी जर चटईवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. मग ते म्हणते तुम्ही चटईवर बसल्या तर मी खाली बसन म्हणते सासूबाई. आता चूप राहीन ते सासूच कसली. आणि मी जर खाली बसली तर तू कुठं बसशील म्हणते. मग सुनील येते राग, म्हणते सासूबाई तुम्ही खाली बसल्या का नाही तर मी गड्डा करून आणि त्या गड्ड्यात बसन म्हणते. आता चूप राहीन ते सासूच कसली. तरी चूप राहा ना ती ना. एवढी सासू सून मांगार घेऊन राहिली का गड्डा करून बसायला तयार आहे, तरी सासू कसली चूप राहते. म्हणते मी जर गड्ड्यात बसली तर मग तू कुठं बसशील म्हणते. सुनील येते राग, म्हणते सासूबाई तुम्ही जर गड्ड्यात बसल्या ना म्हणते मी वरतून माती लोटन म्हणते, मी कुठं जाणार नाही. हे आमच्या समाजाची अशी दुर्दशा झालेली आहे आता सासू सुनी सारखी. तो म्हणते मी इथं तर तो म्हणते मी तिथं. कोणीच एक राजा जो उठतो तो म्हणते मी राजाच बनतो. प्रधान बनायला किंवा प्रजा बनायला कोणी तयारच नाही. जो उठतो तो म्हणते मी राजाच बनतो. आता बघा ना तुम्ही खासदारकीला काम नाही धंदा नाही, नुसतं मनुवादी निवडून येण्यासाठी यानं असे फॉर्म भरले, 10-10, 20-20 फॉर्म भरले. कारण आमचंच वोट असं डिवाइड झालं आणि कुठचा आमचा माणूस निवडून येणार आहे. मग येते मनुवादी निवडून आणि घ्या शकून चांगली आला मनुवादी निवडून. आणि इथंच मी रुकले जाऊन बुधापुरे. किती
आम्हा कळलं एकाच नाव, आम्हा कळलं एकाच नाव, आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव. कारण हे गाणं गाण्याचं कारण असं का माझ्यावर मौजू आहे. याच्या पहिले मी म्हटलं दगड दगड, पण आज ओरिजिनल मला बुद्ध काय आहे याचा अर्थ कळला म्हणून हे तुमच्या समोर गात आहे. जेव्हा कळलं एकाच नाव, तुमच्याकडे चांगलं नाही दिसून राहिलं ते. आमच्या दादाकडून 100 रुपये 1000 रुपयाची भेट आली, अधिक येणार आहे. दुपट्टा वापस देणार आहो मी, पण सध्या राहू द्या. आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई ये है मेरा अंकल, तो आहे ये है. बाई भीमराव, ओ हो तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव. ये मेरा दूसरा बाप है, रोहित अंकल, रोहित अरुण थोरात. आज याची आई हयात नाही, माझी बहीण कॅन्सरनं मरण पावली. 2-3 वर्ष झाले. खरंच ते आज जर असती ना, आईची शपथ उड्या मारत इथं आली असती. कोणाचंच ऐकलं नसतं. ए माझ्या बहिणीचा कार्यक्रम आहे इथे, काही कोणी कारण ते माझ्याशिवाय कोणाचीच फॅन नव्हती ते. पण आज दुर्दैवानं ते आमच्यामध्ये नाही, तर याच्यामध्येच मी तिला बघून घेतो. आम्हा कळलं एकाच नाव, आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, खूप 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 तो आहे बाई धन्यवाद. भीमराव. माझ्या रोहित अरुण थोरात यांनी मला 1000 रुपयाची भेट दिली. खूप खूप धन्यवाद. आम्हा कळलं एकाच नाव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव, तो आहे बाई भीमराव. या देवाचे नवस करूनी, या देवाचे उपवास करूनी, देवाचे नवस करूनी, बाई देवाचे उपवास करूनी, माझेच मी चुकले. मग आता कुंदन भाऊ निवडून आल्यावर माझा कार्यक्रम घेणार आहेत, ते देणार आहे ना वोट कुंदन भाऊला? कोण कोण देणार आहे हात वर करा बरं. कुंदन भाऊला वोट कोण कोण देणार आहे? इकडे 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 बाकीचे राहणार. काकाजी तुम्ही देणार नाही का? मग हात वर करा ना. पटकन असा हात वर करायचा. म्हणजे कुंदन भाऊला तुम्ही जर निवडून आणलं तर कुंदन भाऊ मग आमचा दोघांचा स्पेशल कार्यक्रम घेणार आहे, दादाचा माझा. है दादा? रात्रभर रात्रभर दादाचा माझा कार्यक्रम घेणार आहे. देणार आहे ना वोट? खरंच? कोणाच्या इमानदारीनं? बाबासाहेबाच्या हात वर करा मग. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हा कळलं या देवाचे नवस करूनी, बाई देवाचे उपवास करूनी, अहो माझेच मी चुकले. किती शोकांतिका आहे बायाच्या अंगात. देव्या येतात, दुर्गा देव्या येतात, संतोषी माता येतात. देवी देवताला काय एवढी फुरसत आहे का बायाच्या अंगात यायची? आहे का? कोणाच्या अंगात रमाई येत नाही? रमाई पाहिली का काकू तुम्ही अंगात येताना? कोणाच्या येते का रमाई? कोणाच्या अंगात येत नाही. जर रमाई अंगात आली तर उपाशी तपाशी चिलीपिली सांभाळायला लागल. आणि बाबासाहेब तर कसाच कोणाच्या अंगात येत नाही. बाबासाहेब जर आला कोणाच्या अंगात की बाबा काय करावं लागन आपल्याला? नुसतं 18 अभ्यासच करावं लागन. सावित्रीबाई फुले तर कशीच कोणाच्या अंगात येत नाही. सावित्रीबाई जर आली तर शेणाचे गोळेच खा लागन. याच्या अंगात बरी येतात देवी देवता. मस्त दिवसभर भकाल नाश्ते खातात, टमाटर खातात, वांगे खातात, गांजरं खातात, केडे खातात, जे मनात आलं ते खातात. जे होय ते हान लेकाला, जे होय ते हान लेकाला. देवी देवता हे झालं म्हणजे काय होतं मग ते उपास आहे. संध्याकाळी चावतं, दुपारी चावतं, संध्याकाळी चावतं, सकाळी चावतं. काय होतं? उपास होय. आणि साबुदाण्याची खिचडी तर बापा बापा काय उपास आहे म्हणते. माय म्हणते माय उपास आहे म्हणते. आणि साबुदाणा टाकतो एवढा. आणि ते पाहिल्यानंतर बाई किती जण आत्मा नाश्ता करा नाही, मी एकटी जाऊ म्हणते. आणि साबुदाण्याची खिचडी एवढी. हो बिचारे त्याच्यापेक्षा जेव माय, पोटाना खाय माय, भाकर भाजी खाय. तो साबुदाण्यामध्ये पुरं प्लास्टिक राहते ना, काय आपल्या आतड्याची अशी तशी करतो. माय म्हणते उपास आहे का? मला वाटत असं तर कोण कोण चिवर घेणार आहे माझ्यासोबत हात वर करा. ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे. वा वा, क्या बात आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण तुम्हाला खरोखर वाटत असेल का जीवाचं सोनं झालं पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. हे लेकरं माझं, नवरा माझा, हे माझा, ते माझं, काही नाही. सगळं अनित्य आहे. आपल्याला असं वाटतं हे माझं, ते माझं, ते माझं. कारण दुसऱ्याकडे बघा ना, तुमच्या शेजारची बाई जेव्हा मरते की नाही, 3ऱ्या दिवशी तिचा नवराही भुलून जाते, 5व्या दिवशी त्याचे रिश्तेदार भुलून जाते, 1 महिन्यानं लेकरं भुलून जाते. कोणाला आठवण ठेवत नाही.
मग त्याला आठवण राहत नाही त्याची आपली का आठवण राहणार आहे का? काहीच नाही. जर तुम्हाला मरायचं असेल तर काहीतरी चांगलं करून मरा. आईची शपथ, याच्यामध्ये जर तुमचे कुशल कर्म असतील तर त्याचंच नाव निघते. तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही काय घातलं, तुम्ही किती लखपती आहात, त्याला कोणी विचारत नाही. घर दार बंगला गाडी सगळे इथंच राहते, फक्त तुमचे कर्म तुमच्या सोबत जातात. बरोबर की नाही? मग खरंच तुम्हाला जर अंतःकरणातून चिवर घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षवासामध्ये मी पुन्हा चिवर घेणार आहोत. मला केस लहान लहान होते. माझी पोरगी मला म्हणते मम्मी चल म्हणते, मी नाही का तुला मस्त विग घेऊन देतो म्हणते, अशी मस्त अशी शॉर्ट सुंदर दिसशील म्हणते तू. अगं म्हटलं एवढाली होते ते कापाच्या वक्ती मी सुंदरतेचा विचार नाही केला. अगं ज्याचं मन सुंदर आहे त्याचं पुरं शरीर सुंदर असते, सुंदरतेची गरज नाही म्हटलं मला. बरोबर की नाही? जर सुंदरतेचा विषय विचार केला असता तर एवढाली केस होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण भंतेजीला मी फोन केला का भंतेजी मला चिवर घ्यायचा आहे. भंतेजी बोलले काय अंजली ताई, ते तुमचे लटके झटके तुमच्या केसाचे ते, आणि खरंच तुम्ही चिवर घेणार आहे का? पण विचार करा तुम्ही, 100 ते 200 भंतेजीच्या उपस्थितीमध्ये तथागत भगवान बुद्धाला ज्या झाडाखाली, ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या झाडाखाली 200 भंतेजीच्या समोर मला दीक्षा झाली. किती भाग्यशाली आहे मी, विचार करा तुम्ही. आणि तिथून माझा सुरुवात झाला सफर. आणि ज्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी एवढी मोठी क्रांती करून ठेवली, बौद्ध गयाला चिवर घेतला आणि एकाला सुद्धा फोन केला नाही. फक्त एक व्हिडिओ टाकला व्हॉट्सअपला, युट्यूबला की मी 18 तारखेला दीक्षाभूमीला चिवर उतरवणार आहे. तर आईची शपथ, माझ्या माय बहिणी माझे बांधव एवढे आले तिथे, एकालाही फोन केला नाही. कधी तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि एवढ्या मोठ्या दीक्षाभूमी सारख्या पवित्र भूमीवर तिथे सुद्धा 50 ते 100 भिक्खूच्या उपस्थितीमध्ये माझा चिवर उतरवला. किती भाग्यशाली आहे मी, विचार करा तुम्ही. आणि तुम्हाला जर असं भाग्यशाली व्हायचं असेल तर आईची शपथ, एक वेळा जीवनात चिवर घ्या, तुमच्या जीवाचं सोनं होईल. पुन्हा तुमच्या जीवाला कोणीच विचारत नाही मेली कुठं गेली, कुठं होती कोण, गेली कोण. इथंच मी झुकले, इथंच मी रुकले, जाऊन बुद्धा पुढे झुकले. लय दूर जायचं आहे. शेवटचं कडवं सादर करते. आमचे काकाजी आल्याबरोबर म्हणते माझी माय होस म्हणते तू. पाय माझे काकाजी माय म्हणू तुला की काय म्हणू म्हणते. सांगा तुम्ही, इतका मोठा आदर कशामुळं? फक्त बुद्धाले फॉलो करा, बाबासाहेबाला फॉलो करा, तर आईची शपथ आदर तुमच्या मागेल धावेल. कारण माझा बाप आहे, काका म्हणजे बापच असते. त्यांनी मला आशीर्वाद दिला, खूप खूप धन्यवाद. आता तुम्हाला सांगितलं मी का देवाला पुंजलं म्हणून म्हणायचं आहे. खिचडी खाऊ खिचडी खाऊ नाही का. आणि मी लय उपवास केले, पण मी काही खात नव्हती. बाप कट्टर होती ना मी. हे उपवास नवस करू बाई मलाच माझं कळेना, हे उपवास नवस करू बाई मलाच काही कळना. घरातलं झगडा भांडण, घरातलं झगडा भांडण, घरातलं झगडा भांडण, बाई मला तर काही सोडना, बाई मला तर काही सोडेना, बाई मला तर काही सोडेना, बाई मला तर काही सोडेना, बाई मला तर काही सोडेना. पण आईची शपथ, बुद्ध विहारात माझं जाणं होत नाही. प्रोग्रामाच्या माध्यमातून खूप दूर राहते, म्हणजे बाहेरच राहते. आणि आता तर अशी कंडिशन झाली की बुद्धाला वंदन केल्याशिवाय जेवत सुद्धा जाणार नाही. म्हणून माझं विहारात जाणं होत नाही. म्हणून महाराष्ट्रातली मी पहिली गायिका की मी माझ्या घरात, माझ्या अंगणातच बुद्ध विहार केलं, की मला विहारात जायची गरज नाही. घरातलं झगडा भांडण, बाई मला तर काही सोडना, बाई मला तर काही सोडना, बाई मला तर काही सोडेना, बाई मला तर काही सोडेना. मग आता बुद्ध विहारी जाते मी, पंचशिला घेते मी. आता बुद्ध विहारी जाते मी, पंचशिला घेते मी. 3 महिने आता सारच मी शिकले. 3 महिने श्रीलंका, नेपाळ, लिंबोनी, श्रावस्ती सगळं जाऊन आली ना. कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, तर बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. कारण बुद्ध अथांग सागर आहे. बाबासाहेबाला मी वाचू शकतो, कारण बाबासाहेबाचा आमच्यासाठी इतिहास आजही जिवंत आहे, कारण हा 100 वर्षाच्या आतला आहे. बरोबर. पण तथागत भगवान बुद्धाचा 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि काही लोकांना असं वाटते की भगवान बुद्धाची अस्थी आताही असेल का, काहीतरी खोटं सांगतात. म्हणून सांगते की बुद्ध वाचण्याचा विषय नाही, तर बुद्ध आचरण करण्याचा विषय आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला भगवान बुद्धाचा इतिहास 2500 वर्षापूर्वीचा नाही, 2.5
वर्षाचा इतिहास जिवंत आहे असं तुम्हाला वाटते. जाऊन बघा तुम्ही तिथे. आता बुद्ध विहारी जाते मी पंचशिला घेते मी, विहारी जाते मी पंचशिला घेते मी, बाई सारच मी शिकले आणि इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले. इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले, इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले, इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले, इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले. अरे दगड 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 बुधून मी थकले. जय भीम जय भीम जय भीम. खूप खूप धन्यवाद. बाई इथंच मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले.